महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आमरस थाळी। आमरस थाळीमध्ये आंब्याचा रस, त्याच्यानंतर पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भजे आणि तळण किंवा कुरडया वगैरे अशा पद्धतीने आपण सगळं बनवणार आहोत। त्यासाठी आधी आपण पुरणपोळीचं साहित्य बघूया। ह्या वाटीच्या मापाने मी 1 वाटी हरभरा डाळ आणि पाऊण वाटी गूळ घेतला आहे। इलायची लागेल आपल्याला पुरणामध्ये टाकण्यासाठी, ती खलबत्त्यात कुटून घ्या। आता आपण ही स्वच्छ 4 पाण्याने धुवून मिक्सरला स्वच्छ 4 पाण्याने धुवून कुकरला काढूया। 4 शिट्ट्या। 4 शिट्ट्या इथे काढून झाल्या। आपली डाळ आता निथळून झाली। हे पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत आणि कटाच्या आमटीसाठी डाळ आपण थोडी काढून घेऊया। यातनंच डाळ काढूया वाटीमध्ये। आता आपण याचं पुरण बनवायला घेऊया। 7 ते 8 मिनिटांसाठी गूळ आणि डाळ एकत्र स्लो गॅसवर ठेवायचे आणि एकत्र स्लो गॅसवर ठेवायचे 7 ते 8 मिनिटं। 7 ते 8 मिनिटानंतर एकदम स्लो गॅसवर ठेवा, पुरण आवाज तयार होईल। बघतो कटाच्या आमटीचं साहित्य। उभा चिरलेला कांदा घेतला आहे, किसलेलं सुकं खोबरं आहे, लसूण आहे, हिरवा मिरची आहे, खडे मसाले, लवंग, मिरी, दालचिनी, अख्खी इलायची मोठी, तमालपत्र आणि धने। तर आपण कांदा भाजून घेऊया आधी। इथे मी आमटीचा कांदा भाजत टाकला आहे स्लो गॅसवर। याला ब्राऊन कलर होईपर्यंत 20 मिनिटं भाजायचे स्लो गॅसवर। तुम्ही बघू शकता इथं कांदा ब्राऊन कलरचा झाला आहे। अशा स्टेजला कांदा काढून घ्यायचा, स्लो गॅसवर 20 मिनिटं भाजायचं आहे। आता आपण मसाला तळून घेऊया। कांदा काढून घेते। अद्रक, लसूण पण अद्रक आणि कोथिंबीर पण घ्यायचे। सुकं खोबरं भाजूया। थोडासा कचक चांगल्यापर्यंत भाजू। सुकं खोबरं झाले। तमालपत्र, धने, खडे मसाले आहे, लवंग, मिरी, दालचिनी, राजापूर, तेजपान, अख्खी इलायची, त्यानंतर आपण धने लावून घेऊया।
तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्या. तिखटाची आमची हिरवी मिरच्यांची करते. हे सगळं आपण भाजून झालं. आता आपण अद्रक लसूण वाटण काढून घेऊ. वाटण आपण आता मिक्सरमध्ये काढून घेऊया. आपण लसूण टाकलाय. लसूण लाल झालाय. लालसर होऊ द्या फक्त. लसूण लाल झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. आपण जे वाटण करून घेतलं होतं ते आता आपण घालूया. चवीनुसार मीठ घालूया. त्याला तेल सुटूपर्यंत करतो. मसाल्याने वाटणाने तेल सोडलंय. आता आपण गरम मसाला घालूया. माझ्याकडे घरगुती आहे, तुम्ही मार्केटमधला घातला तरी चालेल. लाल तिखट नाही टाकायचे. फक्त गरम मसाला टाकायचा. लाल तिखट अजिबात नाही टाकायचं. तर इथे मी गरम मसाला घालते. गरम मसाला बेतानीच घा, कारण आपण खडे मसाले पण घातले, त्यामुळं नुसतं मसाल्यांचं वासायला नको. नंतर आपण हळद घालूया. आता आपण जे पूर्णासाठी जी डाळ शिजवली होती त्याचं जे पाणी काढलं होतं ते आपण पाण्यात ओतूया. हरभऱ्याच्या डाळीचं पूर्णाचं जे पाणी असतं, जोकट असतं, तो आपण याच्यात ओतूया. आणि चोखट चांगला एकजीव होऊ द्यायचा आहे मसाले आणि पाणी. मसाल्याने पाणी एकजीव होऊ द्यायचं. एकजीव व्हायचे. आपण हे उरलेले पाणी घालूया. पूर्णातनं जी कटाच्या आमटीसाठी जी हरभऱ्याची डाळ घेतली ती आपण मिक्सरमधून काढून घेतली. हरभऱ्याची जी डाळ असते पूर्णासाठी वाटलेली, पूर्णासाठी शिजवली, त्यातून थोडीशी डाळ काढून मिक्सरला काढली तर आपण ती पण टाकूया. आता आपण वाटलेली डाळ घालूया. आमटीला डाळ घेताना थोडी जास्त नका घेऊ,
म्हणजे बाकीच्या मसाल्याची मग चव उतरते. डाळ जास्त घेतली तर मसाल्यांची चव येणार नाही. त्यामुळे डाळ घेताना अगदी एखादी पळी घ्या किंवा अर्धी वाटी वगैरे. याला मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनटं उकळू दे. तुम्ही बघू शकता इथं आपली काटाची आमटी तयार आहे. आता आपण वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ही आमटी एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. काटाची आमटी. आपण गॅस आता बंद करूया. आमटी झाली, पुरण काढून झालं. आता आपण भज्यांचं काढून घेऊया. त्यासाठी मी बेसन पीठ घेतलं आहे. हिरवी मिरचीचा ठेचा पण त्यात घालणार आहोत. लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे. हिरव्या मिरची ठेचा घातला. आता मग चवीनुसार मीठ. त्यानंतर कांदा, बारीक चिरलेला कांदा. मीडियम चिरलं, खूप बारीक आहे नाही. त्यानंतर वरून घालूया कोथिंबीर. थोडी जास्त घेतली तरी चालेल. आता आपण हे सगळं काढून घेऊया. आता ते काढून घेऊया. थोडं पाणी घालायचं, जास्त नाही, कुठे घालायचं. बेसन पीठ फेचून घेते. जितके हवा राहील तितके भजे जाळीदार होते.
आपण ओवा घालतो याच्यात, हातावर चुरून घाला जेणेकरून भजी छान लागतात. अशा पद्धतीने हातावर चुरून घालायचं. ओव्याने भाजीची चव खूप छान लागते. आणि जितकं हलवाल तितकं भजे ना छान जाळी पडते. कुठे गिटुऱ्या राहतं का म्हणून. बाकीचं मी कालवून घेते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ कालवून तयार आहे. अशा पद्धतीने खूप सैल नाही, खूप पातळ नाही, खूप सैल नाही, खूप घट्ट नाही, अशा पद्धतीने कालवायचे. इथे आपण भाज्यामध्ये आता चिमूटभर सोडा टाकायचा आहे आणि पूर्ण कालवून पटापट भजी काढायचे. तेल तापत ठेवलंय मी. तेल तापलंय आपलं. फास्ट गॅसवर तळायचे, फास्ट गॅसवर तळायचे. तुम्ही बघू शकता इथे मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण भाज्याचा पाय घाणं सोडूया. हे भजे स्लो गॅसवर तळायचे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर भजे दिसते आपले, अगदी हॉटेलसारखे. खूप सुंदर फुगले सुद्धा. बाकीचे मी करून घेते. तुम्ही बघू शकता अतिशय मोकळं पुरण आपलं झालं आहे. हे पुरण मोकळं कसं बनवायचं किंवा अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची याचा पूर्ण व्हिडिओ मी आधी अपलोड केला आहे. आजच्या ह्याच्यात मी थोडा शॉर्टकट दाखवला. तर आता आपण सोपी पद्धत माझी हीच आहे. मला वाटीची पद्धत नाही जमत म्हणून मी ह्या पद्धतीने बनवते.
साधारण साध्या गव्हाच्या 2 चपात्या लाटल्या आणि भरपूर पुरण खायचं, पण पुरण बाजूला जातं का म्हणे, नाही तर पोळी फुटते. कमी पीठ आणि भरपूर पुरण, पण पुरण इतकंही नका भरू की भारी. मला वाटीची पद्धत जमत नाही म्हणून मी ही पद्धत काढली आणि म्हणूनच सोप्या पद्धतीने पुरणपोळी सांगितली. वरून आणखीन एक पोळी टाकून घेऊया. अशा पद्धतीने पूर्ण 2 पॅक करायचे. पोळीला पीठ कसं मळायचं किंवा पीठ कसं लागतं हे त्याच्यामध्ये सांगितले. इथे मला जरा शॉर्टकट मारावं लागलं. तर आता आपण ही लाटून घेऊया. खूप आलात पोळी हाताळायची. पोळी लाटताना खूप जपून लाटा. थोडीशी उलट्यासाठी करून घेऊया. माझी सोपी पद्धत अशी. तुम्हाला या पद्धतीने पोळी बनवायची असेल तर बनवू शकता. आपली पोळी लाटून झाली, आता आपण भाजून घेऊया. इथे मी खापराचा तवा घेतला आहे पुरणाची पोळी भाजायला. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता. आता आपण लाटलेली पोळी तर टाकून घेऊया. तुम्ही आपल्या रोजच्या तव्यावरही करू शकता. माझ्याकडे आहे खापराचं म्हणून वापरलं आहे. आता साजूक तूप सोडूया. पोळी पूर्ण फुगली आपली. इथे मी मिक्सरचा आंबा घेतला आणि आंब्याचा गर काढून घेतला आहे. आता पण तो मिक्सरमध्ये काढून घेऊया. मिक्सरमधून काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपली आमरस थाळी तयार आहे. पुरणपोळीसोबत तुम्ही आंब्याचा रस खाऊ शकता. कटाची आमटी आहे, भात आहे, भजे, कुरडई आणि पापड आहे. एकदा ही थाळी बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.